तर मंडळी, आज आपण मुलांसाठी, खास मुलांसाठी एक छानशी रेसिपी बघणार आहोत. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी पटकन होणारी चटपटीत अशी ही रेसिपी आहे. बिस्किट चाट करायला खूप सोपी आहे. मुलांबरोबर घरातील सगळ्यांना आवडेल अशी ही चटपटीत रेसिपी आहे. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आता या रेसिपीसाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतलेत. ते व्यवस्थित मॅश करून घेतले. मॅशरनं अगदी छान मॅश आपण करून घेऊया. आता मॅश करून झाले की त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. आवडीनुसार लाल तिखट, इथं मी बेडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे. त्यानंतर चाट मसाला 1 अर्धा चमचा आणि जिरेपूड 1 अर्धा चमचा घातलेली आहे. तसेच चिंच गुळाची चटणी साधारण 1 ते 1.5 चमचा घालायची आणि बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. चिंच गुळाच्या चटणीनं मस्त आंबट गोड अशी ह्याला चव येते. आता पुन्हा एकदा सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा पावभाजी मसाला किंवा थोडासा दाबेली मसाला सुद्धा घालू शकता. आता इथं मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय. आता इथं मी मोनॅको बिस्किट घेतलेत. अशीच खारी बिस्किट आपल्याला हवेत, म्हणजे हे चाट छान होतं. आता 1 बिस्किट घेतलं, त्याच्यावर भरपूर असं हे बटाट्याचं सारण भरलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा बिस्किट ह्याच्यावर ठेवून व्यवस्थित पॅक करायचं. बाजूनं सुद्धा लागलं तर सारण व्यवस्थित भरून पॅक करा. हे बघा अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर एकदम बारीक शेव, 0 नंबरची शेव इथं मी घेतली, त्यामध्ये हे घोळवायचं आहे. फक्त जिथं सारण भरलेलं आहे ती बाजू बारीक शेवेमध्ये व्यवस्थित घोळवायची. अशाच प्रकारे आपण इतर बिस्किटांचं सुद्धा करू. आणि हा आपला बिस्किट चाट तयार आहे. चवीला हा खूप छान होतो. करायला सोपं आहे. बटाटे उकडलेले असतील तर अगदी 5 मिनिटात होणार आहे. एकदा का बटाटे उकडले असतील तर ना गॅसची गरज आहे ना कुठल्या तेलाची गरज आहे. झटपट होणारा चटपटीत असा हा बिस्किट चाट तयार आहे. घरातील लहान मुलांबरोबर मोठ्यांना सुद्धा आवडेल असा हा चाटचा प्रकार आहे. मग हा चाटचा प्रकार नक्की करा. आणि मंडळी, कशी वाटली ही रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि मंडळी, स्वतःची काळजी घ्या. असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा मस्त मस्त चटपटीत रेसिपींबरोबर जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.